नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। यापूर्वी आपण बालमानसशास्त्र तसेच विज्ञान, गणित या विषयाचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत। आज मी मराठी या विषयाचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत की 2018 मध्ये आलेले आहेत। शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये उपयुक्त असणारे हा पेपर आहे 2018 चा। तर चला पाहूया आजचे प्रश्न। पहिला प्रश्न काय दिलेला आहे? सव्यापसव्य करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। 4 पर्याय दिलेले आहेत। धार्मिक विधी करणे, यातायात करणे, कर्मठ असणे किंवा मंत्रतंत्र करणे। तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। काय असू शकेल याचं उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे यातायात करणे। चला पाहूया पुढचा प्रश्न। उपसर्ग घटित शब्द ओळखा। आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही। चला, उपसर्ग घटित शब्द ओळखा। पहिला आहे कुसंगती, दुसरा आहे कुमार, तिसरा आहे कुंडी आणि चौथा आहे कुळवणी। काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे कुसंगती, हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। प्रत्यय घटित शब्द ओळखा। पहिला दिलेला आहे ऐनवेळ, दुसरा दिला आहे निराकार, तिसरा आहे पडसाद आणि चौथा दिमागदार। काय असेल याचं योग्य उत्तर? प्रत्यय घटित बनलेला आहे, त्यामुळे दिमागदार हे याचं योग्य उत्तर आहे। उपसर्ग म्हणजे समोर लागलेला आणि प्रत्यय घटित म्हणजे पाठीमागे। दिमाग प्लस दार, दिमागदार हा प्रत्यय घटित शब्द झाला। ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न। काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे? कोणते विरामचिन्ह आहे? पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह किंवा अपसारण चिन्ह? योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे उद्गारवाचक। चला पाहूया पुढचा प्रश्न। माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। आता इथे अधोरेखित शब्द केलेला आहे घरी, तर घरीची विभक्ती कोणती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। 4 पर्याय दिले आहेत। सप्तमी, दुसरा प्रथमा, तिसरा द्वितीया आणि चौथा षष्ठी। तर योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे सप्तमी। ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? विशेषण, विशेषनाम, सामान्य नाम किंवा सर्वनाम? योग्य उत्तर ओळखायचंय। काय आलेलं नाही यामध्ये? कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा। चला लवकर लवकर। यामध्ये योग्य उत्तर आहे याचं सर्वनाम। ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खांची होत ना, एक तूच होसी जास्त या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो? करुण रस, हास्य रस, विभस्त रस किंवा रौद्र रस? कोणता रस आढळतो ते तुम्हाला सांगायचं आहे। कोणता रस आढळतो? चला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं आहे तुम्हाला। तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोणता रस आहे? हास्य रस आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। उतारा दिलेला आहे आणि उतार्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। काय उतारा दिलेला आहे आपण आधी पाहू। राजकारणात संकटे आली की इतिहास घडवण्याची संधी येत असते। अशा वेळी ती संधी लाथाडवायची आणि खुर्चीसाठी जीव टाकवायचा हे राजकारण नव्हे, हा तर पळपुटेपणा झाला। समोर टाकलेली संकटे छातीवर झेलण्यास पुरुषार्थ असतो, पळून जाण्यात नाही। प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते, प्रवाहपतित होण्यात नाही।
मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध जावे असे मी म्हणत नाही, पण प्रसंग आला तर तसे जाण्यातच बाणेदारपणा असतो. जे आव्हानाला सामोरे जातात त्यांच्या वाटेला कधी कधी दुःख येते, परंतु त्यांच्याकडूनच इतिहास घडतो. हा आपला पॅरेग्राफ आहे. बघूया त्याच्यावर काय प्रश्न विचारले जातात. इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगात पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे? कोणता आहे? इतिहासाचे लेखन करण्याची संधी, इतिहासाबद्दल स्पष्टीकरण देणे, तिसरा आहे इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी, किंवा इतिहास संशोधनाची संधी. काय आहे योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, पॅरेग्राफ व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला समजेल, म्हणजे जो उत्तर दिलेला आहे तो व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला समजेल की याचं योग्य उत्तर काय आहे. इतिहासात नोंद होईल असे काहीतरी करून दाखवण्याची संधी. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुरुषार्थ म्हणजे काय? उतारा वाचून तुम्हाला उत्तर द्यायचे. पुरुषी सामर्थ्य सिद्ध करणे, भित्रेपणावर मात करणे, मानव जन्माचे सार्थक करणे, किंवा स्त्रियावर वर्चस्व गाजवणे. काय असेल पुरुषार्थ म्हणजे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मानव जन्माचे सार्थक करणे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रवाहपतित होणे याचे 4 अर्थ पुढे दिले आहेत. त्यापैकी चुकीचे गैरलागू अर्थ ओळखा. पहिला दिलेला आहे प्रवाहात पडून वाहत जाणे, परिस्थितीला शरण जाणे, संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे आणि परिस्थितीवर विजय मिळवणे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. काय असेल विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे परिस्थितीवर विजय मिळवणे. चला पाहूया पुढचा प्रश्न. समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. अकर्ण विकर्ण, अंबू सलील, हाता जिता, द्रुम आलय. काय असेल? समानार्थी शब्द कोणता आहे यामधला? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अंबू सलील. चला पाहूया पुढचा प्रश्न. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आगंतुक त्याच्या विरुद्ध आहे निमंत्रित, दुसरा आहे सुचिन्ह विरुद्ध आहे अचिन्ह, समर संगर, वामा विरुद्ध आहे श्यामा. तर कोणता विरुद्धार्थी शब्दांची जोडी ते सांगायचे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आगंतुक च्या विरुद्धार्थी आहे निमंत्रित, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा असं सांगितलेलं आहे. कविता संग्रह नाहीये. आपल्याला उतार्यावर फक्त 5च प्रश्न दिलेले आहेत. आता हे प्रश्न उतार्यावरचे नाहीयेत. तर सांगायचे तुम्हाला मंगेश पाडगावकरांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव. कोणती नाहीये कविता संग्रह? तर मंगेश पाडगावकर यांची संहिता ही कविता संग्रह नाहीये. चला पाहूया पुढचा प्रश्न. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. जो अचूक शब्द कोणता आहे ते तुम्हाला ओळखायचा आहे. मूर्छित, कुर्मावतार, खंडनमंडन, शोक संतप्त. काय असेल? तर लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? कुर्मावतार हा आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे तद्भव शब्द ओळखा. पहिला दिलेले विशेष, दुसरा व्यक्ती, तिसरा महेश आणि चौथा मारक. तद्भव शब्द. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय करायचे तद्भव शब्द कशाला म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे महेश. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुरुष या नाटकाचे लेखक कोण? कोण आहेत? प्रशांत दळवी, अजित दळवी, तुषार दळवी किंवा जयवंत दळवी. तर याचं योग्य उत्तर आहे जयवंत दळवी. चला पाहूया पुढचा प्रश्न.
शिवप्रिय हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बहुव्रीही, तृतीय तत्पुरुष, मध्यम पदलोपी किंवा द्विगु? तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. काय आहे? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे बहुव्रीही. चला पाहूया पुढचा प्रश्न. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा. जल प्लस वतरण, जला प्लस आवरण, जला प्लस वतरण, जला प्लस वतरण. काय असेल? योग्य उत्तर शोधायचं तुम्हाला. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? पहिला दिले वामन पंडित, दुसरा आहे रघुनाथ पंडित, तिसरा आहे मोरोपंत आणि चौथा आहे निरंजन माधव. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे रघुनाथ पंडित. हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. भाववाचक नसलेले नाम ओळखा. शौर्य, कटुता, गोडवा किंवा कार्य. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे कार्य. तत्सम शब्द ओळखा. 4 पर्याय दिले आहेत. विरक्त, भाऊ, डोके किंवा पाऊस. चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. तर तत्सम शब्द आहे विरक्त. विरक्त हा तत्सम शब्द आहे. समजलं? चला पाहूया पुढचा प्रश्न. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? पहिला आहे दया पवार, दुसरा रामदास आठवले, तिसरा आहे नामदेव ढसाळ आणि चौथा आहे राजा ढाले. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे नामदेव ढसाळ. हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. उभयान्वी नसलेले अव्यय ओळखा. पहिला पर्याय दिले किंवा, दुसरा वाहवा, तिसरा वा आणि चौथा व. काय असेल याचं योग्य उत्तर? तर उभयान्वी नसलेले म्हणतंय म्हणजे वाहवा हे याचं योग्य उत्तर आहे. आता पुढचं दिलेलं आहे विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. पहिला दिले पादत्राणे ओळीने ठेवावी, दुसरं या कामी देवाची कृपा व्हावी, त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. इजिप्तायन, शामिनी, बॅरिस्टर किंवा गबाळ. आत्मकथनपर काय आहे याचं योग्य उत्तर? तर गबाळ हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. मी आंबे आणून आढी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा. पहिला दिलाय पूर्ण वर्तमान काळ, दुसरा दिलाय अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा दिलाय रीती भविष्यकाळ आणि चौथा अपूर्ण वर्तमान काळ. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. चला पाहूया पुढचा प्रश्न. एक वचन अनेक वचन याची योग्य जोडी ओळखा. वाट वाटे, वाढपी वाढपी, जोडी जोडे, चूक चुकी. चला योग्य उत्तर द्यायचंय. तर याचं योग्य उत्तर आहे वाढपी वाढपी. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुल्लिंगी शब्द ओळखा. हकीकत, वैभव, पहाट, रहाट. काय असेल पुल्लिंगी शब्द?
तर रहाट हा पुल्लिंगी शब्द आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. कृत्य कृत्य, विक्री विक्री, युक्ती युक्ती किंवा मोती मोत्या. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे कृत्य कृत्य. चला पाहूया शेवटचा प्रश्न. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा. काय असेल या अर्थाची म्हण? पहिले पाढे 55, मुखी गाय फटके खाय, गुरुची विद्या गुरुलाच फळली, इकडे आड तिकडे विहीर. काय असेल याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे गुरुची विद्या गुरुलाच फळली. भावी आयुष्यासाठी ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमची टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्हाला तेथे PDF मिळेल, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.